नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आरोग्य आपले हे चॅनल सबस्क्राइब करा। ब्लड प्रेशर हाय असो किंवा लो, तर दिवसभरात आपण किती मीठ खाल्लं पाहिजे या संदर्भात आजची माहिती आहे। सध्याच्या बदलत्या लाईफस्टाईलमध्ये हाय ब्लड प्रेशर म्हणजे की हाय बीपी आणि लो ब्लड प्रेशर म्हणजे लो बीपी ह्या समस्या झपाट्याने वाढत आहे। आजकाल आपल्यापैकी बऱ्याच जणांना ब्लड प्रेशरचा त्रास असतो। जेवणात मीठ नसेल तर संपूर्ण पदार्थाची चव बिघडते। जेवणात हेच साधे मीठ आपले ब्लड प्रेशर हाय किंवा लो करू शकते। बदलती लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे आजकाल हाय बीपी आणि लो बीपी या दोन्ही समस्या फारच कॉमन झाल्या आहेत। तर मित्रांनो, ब्लड प्रेशर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारासोबतच इतर गोष्टीकडे देखील विशेष लक्ष देणं अतिशय गरजेचं असतं। मित्रांनो, ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्यांना एक प्रश्न कायम पडतो, ते म्हणजे मीठ नेमकं किती प्रमाणात घ्यावं। काहींना वाटतं की बीपीचा त्रास असेल तर मीठ पूर्णपणे बंद करावे, तर काही जणांना लो बीपीमध्ये भरपूर मीठ खातात, पण प्रत्यक्षात शरीराला आवश्यक तेवढंच मीठ गरजेचं असतं। मिठाचे प्रमाण कमी किंवा जास्त झाल्यास त्याचा थेट परिणाम रक्तदाब, हृदय आणि किडनीच्या आरोग्यावर देखील होऊ शकतो। लो किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर दिवसभरात नेमकं किती मीठ खावे आणि कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी ते आता सर्वप्रथम बघूया। मित्रांनो, हाय आणि लो बीपी यामध्ये नेमकं काय फरक आहे? आपल्या रोजच्या आहारातील मिठाचे योग्य प्रमाण नेमकं किती असावे हे समजून घेण्याआधी हाय आणि लो बीपीमध्ये नेमकं काय फरक आहे तर मित्रांनो, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। जेव्हा रक्तदाब सामान्य पातळीपेक्षा म्हणजे की 120 आणि 80 जास्त असतो, तो सतत तसाच राहतो, तेव्हा त्याला हाय ब्लड प्रेशर म्हणतात। तर रक्तदाब खूपच कमी म्हणजे की 90 आणि 60 mmHच्या पेक्षा खाली झाल्यास त्या स्थितीला तो लो ब्लड प्रेशर देखील असं म्हणतात। मित्रांनो, दिवसभरात नेमकं किती मीठ खाणं फायदेशीर आहे? जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर मीठ पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही आणि शरीरासाठी मीठ आवश्यक असतं, पण तुम्ही सलाड सेन्सिटिव्ह आहात की नाही जे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। यासाठी सगळ्यात आधी 3 दिवस नियमित बीपी तपासा, त्यानंतर पुढील 3 दिवस थोडं अधिक मीठ खाऊन पुन्हा बीपी तपासा आणि त्यानंतर कमी मीठ खाऊन पुन्हा बीपीची नोंद घ्या। या रीडिंगच्या आधारे तुम्ही सॉल्ट सेन्सिटिव्ह आहात की नाही हे समजू शकता। ही चाचणी विशेषतः अशा लोकांसाठी उपयुक्त आहे ज्यांना मिठामुळे त्यांचा रक्तदाब वाढतो किंवा कमी होतं याची खात्री नसते। मात्र जर तुम्हाला आधीपासूनच तुमच्या रक्तदाबाबाबत योग्य माहिती असेल तर ही चाचणी करण्याची गरज नाही। लो ब्लड प्रेशर असलेल्या व्यक्तींनी मीठ योग्य प्रमाणात खावं, तर हाय ब्लड प्रेशर असलेल्या व्यक्तींनी मिठाचे प्रमाण थोडं कमी ठेवावे। जागतिक आरोग्यासाठी म्हणजे की जी संघटना आहे WHO हिच्या शिफारशीनुसार सामान्य व्यक्तीने दिवसाला 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खावं। हे प्रमाण साधारण 1 चमचा मिठा एवढं असतं। तर मित्रांनो, हाय ब्लड म्हणजे जो ब्लड प्रेशरची लक्षणं कोणती असतात तर मंडळी, लो ब्लड प्रेशरची लक्षणं सतत थकल्यासारखं वाटणं, चक्कर येणं किंवा बेशुद्ध पडणं, डोळ्यासमोर अंधारे येणं, थंड घाम येणं। हाय ब्लड प्रेशरची लक्षणं कोणते? डोकेदुखी, चक्कर येणे, धुसर दिसणे, श्वास घेण्यास त्रास होणे। तर मित्रांनो, हे आहेत हाय ब्लड प्रेशरचे काही लक्षणं। तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये आपल्याला ब्लड प्रेशर आहे तर ह्या दरम्यान आपण किती प्रमाणात मीठ खाल्लं पाहिजे या संदर्भात एक छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।